नमस्कार, मी शंतनू वावळ. आता आपण एक नवीन युटिलिटी मी वापरतो आजकाल, त्याबद्दल माहिती घेऊ. आपला विंडोज एक्सप्लोरर जो असतो, हा आपला विंडोज एक्सप्लोरर आहे. त्याचा शॉर्टकट मी इथे केलेला आहे, विंडोज फाईल एक्सप्लोरर, विंडोज एक्सप्लोरर दोन्ही होते. तर यामध्ये आपण अशा आपल्या फाईल कुठं आहेत, आता हे सी ड्राईव्हला काय आहे, डी ड्राईव्हला काय आहे, असं आपण शोधत असतो. तर मी हे बंद करतो, दाखवण्याकरता उघडलं होतं. तर तशीच एक युटिलिटी मला मिळालेली आहे, ॲडोब ब्रिज CS5. त्याची व्हर्जन आहे CS5. तर या ॲडोब ब्रिजला मी इथं क्लिक केलेलं आहे आता. आणि इथे मी काय करतो, माझ्या वेगवेगळ्या ज्या PDF फाईल आहेत त्या एका फोल्डरमध्ये घेऊन ठेवतो. ते कुठलं फोल्डर आहे बघा, आता हे इथं दिसेल, ईमध्ये आहे, हे फोल्डरचं नाव आहे, त्याच्यात हे फोल्डर आहे, मग त्याच्यात हे फोल्डर आहे. तिथं MRC ॲक्ट म्हणजे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टचे माझे जे काही सापडलेले जजमेंट महत्त्वाचे आहेत ते मी या फोल्डरमध्ये ठेवलेले आहेत. थोडक्यात हा ॲडोब ब्रिज मी चालू केला आणि त्या ब्रिज हा एक विंडोज एक्सप्लोररसारखीच युटिलिटी आहे. तर त्यामध्ये मला ही एवढी जजमेंट दिसत आहेत, हे एक आहे, हे एक आहे, हे एक आहे. ह्या अशा प्रकारे ही एवढी बरीचशी काही जजमेंट आहेत बुवा जी कामाची वाटली. तर त्यातही सब फोल्डर केलेले आहेत. काही कॉम्पिटंट ऑथॉरिटीच्या ज्या काही ऑर्डर असतील, नाशिक म्हणा, अमरावती म्हणा, त्याच्यानंतर आपलं मुंबई म्हणा, कोकण डिव्हिजन, बॉम्बे हायकोर्ट, बॉम्बेची आहे. काही ट्रायल कोर्टाची जजमेंट आहेत ती जुन्या टेनन्सीसाठीची जी आहेत ती मिळालेली, ती अशी टाकलेली आहे. तर असा या एक्सप्लोररमध्ये मी हे जजमेंट एकत्र केले. आणि त्यांचं आता कसं होतं, बऱ्याच वेळा एखादं जजमेंट आपण वाचलं की काही दिवसांनी त्याच्यातले कंटेंट काय होते हे काही लक्षात येत नाही. तर त्याच्याकरता आता हे बघूयात आपण. आता हे जजमेंट आहे, याला मी राईट बटन क्लिक केलं माऊसचं आणि त्याला म्हटलं रिव्हील इन एक्सप्लोरर. आता आपण रिव्हील कशात करतो आहोत, ॲडोब ब्रिजमध्ये. आता हे रिव्हील इन एक्सप्लोररमध्ये गेलो मी. तर आता बघा इथं तेच आलेलं आहे, ॲक्ट्स अँड रुलिंग MRC ॲक्ट. MRC ॲक्टमध्ये हे फोल्डर आपल्याला रेग्युलर असं दिसतं विंडोज एक्सप्लोररमध्ये. ठीक आहे, वेगवेगळे व्ह्यू आपण बघू शकतो. इथे आहे डिस्प्ले इन्फॉर्मेशन अबाउट इट, डिटेल्स दिसतात बुवा थोडक्यात. हे बटन जर क्लिक केलं आपण तर लार्ज थंबनेल दिसतील आपल्याला. मला हा व्ह्यू सोयीचा पडतो. तर ही अशी जजमेंट्स जी आहेत त्याचं एक क्लासिफिकेशन करण्याकरता आणि आपल्याला जेव्हा गरज आहे तेव्हा पटकन सापडण्याच्या दृष्टिकोनातून मी हे ब्रिज नावाचं ॲप्लिकेशन वापरतो. तर याच्यात काय काय आहे महत्त्वाचं, आता सगळ्यात पहिल्यांदा याचे इंटरफेस जे असतात याच्यामध्ये वेगवेगळे वर्कस्पेसेस दिलेले आहेत पहा. न्यू वर्कस्पेस. आता इथे न्यू वर्कस्पेसमध्ये जाऊन मी माझा स्वतःचा SSW नावाचा एक वर्कस्पेस तयार केलेला आहे. SSW म्हणजे शंतनू शिवाजी वावळचं ॲब्रिव्हिएशन, बाकी विशेष काही नाही. आता एक त्यांचे प्रिसेट वर्कस्पेसेस आहेत. हा इसेन्शियलला गेलो आपण. इसेन्शियलमध्ये जजमेंट तेच दिसत आहेत, पण इथं वेगवेगळे काहीतरी आले एंटिटीज. इथे प्रिव्ह्यू आलेला आहे, आपल्याला हा जजमेंटचा प्रिव्ह्यू बघता येतो. इथे 7 पानं आहेत, हे 4थं पान आहे त्यातलं, हे 5वं पान आहे. त्याच्यानंतर हे कीवर्ड्स वगैरे जे काही असतील दिलेले ते मी सांगतो, फक्त काय काय आहे ते आधी सांगतो. त्यानंतर या साईडला जर बघितलं आपण तर कीवर्ड दिसत आहेत, हे महत्त्वाचं आहे, सांगतो. इथे रेटिंग एक दिसते, तेही सांगतो. लेबल्स आहे, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथं आपलं हे फोल्डर्स म्हणून एक पॅनल आलेलं आहे. तर या फोल्डर्स पॅनलमध्ये वेगवेगळे फोल्डर्स आपले विंडोज एक्सप्लोररसारखे. तर असे हे इसेन्शियल आहे, फिल्म स्ट्रीप आहे. आता हा फिल्म स्ट्रीप असा आहे. त्या फिल्म स्ट्रीपमध्ये असे तुम्हाला फिल्म स्ट्रीपसारखे दिसतील जजमेंट, आणि हे जजमेंट असे दिसतील. आता हे पिवळं हिरवं निळं ते मी माझ्या सोयीकरता हायलाईट करून ठेवलेलं आहे. हे पटकन सापडावं, सगळं परत परत वाचायला नको. हायलाईट करून सेव्ह करून ठेवता येतं तसं. आणि प्रिंट काढताना हे हायलाईट पाहिजे तर आपल्याला प्रिंटमध्ये येतात, नसतील तर डिॲक्टिवेट करून प्लेन प्रिंटआउटही काढता येते. तर असे हे वेगवेगळे याचे व्ह्यूज करता येतात वर्कस्पेसचे. आता मी आपल्याला सोयीचा जो आहे तो SSW मी तयार केलेला, त्याबद्दल बोलूयात. आता इथे काय काय येतं, इथं नाव येतं आहे, फाईलचं नाव येतं आहे. आता हे क्लिक केलं की अल्फाबेटिकली सॉर्टिंग होतं त्याचं. किती तारखेला क्रिएट केलं ते जाऊ दे, ते काही फारसं महत्त्वाचं नाही आपल्याकरता. अशा पद्धतीने डेट क्रिएटेड, साईज वगैरे हे सगळे प्रकार येतात. आपण हे बंद करतो. आता पुन्हा चालू केलं की आपण मागच्या वेळी ज्या फोल्डरमध्ये होतो त्याच फोल्डरमध्ये ते येतं, त्याच वर्कस्पेसमध्ये येतं. हा वर्कस्पेस मागे बघितला तुम्ही SSW होता त्याचमध्ये आला. हा SSW वर्कस्पेसने कसा वेगळा केला, तर इथं आता नावं येतील. या कॉलममध्ये नावं आली जजमेंटची सगळ्या. त्या दुसऱ्या कॉलममध्ये रेटिंग नावाचा एक प्रकार आहे. एखादं जजमेंट खूप कामाचं असेल
तर मी त्याला 5 स्टार रेटिंग देतो. आता हे जजमेंट आहे, समजा हे कमी कामाचं आहे बुवा, याच्यात काय लिहिलेलं आहे, सपरेशन ऑफ अर्लियर ॲग्रीमेंट ऑफ टेनन्सी किंवा लिव्ह अँड लायसन्स. तर हे काय फारसं महत्त्वाचं नाही, मी त्याला फक्त 1च स्टार देईन, किंवा मला वाटलं नाही आहे कामाचं आहे बुवा 3 स्टार देईन, 4 स्टार देईन. आता इथं 4 स्टार दिले मी, तर बघा इथं हे 4 स्टारचं एक रेटिंगच्या पॅनलमध्ये आलेलं आहे. आता इथं बघा 3 आलेले आहेत पॅनलमध्ये, या 3 स्टार, 4 स्टार आणि 5 स्टार. आता 4 स्टार हे एकच आहे, मी याचे 4 स्टार काढून टाकतो. ते काढले की तुम्हाला दिसेल बघा, आता इथं 1 स्टार झाला, हा 1 स्टार केला तो 1 स्टार. आता याचा काय अर्थ होतो तेही सांगतो. पुढच्या कॉलममध्ये लेबल्ससुद्धा देता येतात की हे जजमेंट बॉम्बे हायकोर्टचं आहे, हे जजमेंट सुप्रीम कोर्टचं आहे, अशी वेगवेगळ्या रंगाची बरीचशी लेबल देता येतात. माझ्याकडं बॉम्बे आणि सुप्रीमचेच आहेत रुलिंग, त्यामुळं मी तेवढेच दिले. पुढची गोष्ट आहे कीवर्ड्स. आता कीवर्ड्स म्हणजे काय, तर हे जजमेंट कुठल्या संदर्भातलं आहे की जे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे लिगल फील्डमध्ये. LD म्हणजे लिव्ह टू डिफेंड, ही 30 दिवसातच द्यायची आहे, या संदर्भातलं हे जजमेंट आहे. पुढचं 15A जी प्रोव्हिजन आहे CPCची, त्या संदर्भातली ही एवढी जजमेंट आहे. याच्यात 15A इंटेंट दिलेलं आहे. त्याच्यानंतर एनंट ॲट सफरन्स म्हणून जो काही प्रकार आहे तो एक्सप्लेन केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने येथे. 12(6) प्रोव्हिजन CPCची, ती काय आहे त्याच्या संदर्भातलं हे जजमेंट आहे. तर असे आता हे कीवर्ड्सप्रमाणे हे जजमेंट, या जजमेंटचे हे स्टार रेटिंग आहे, हे कोणत्या हायकोर्टाचं आहे त्याचं लेबल आहे, आणि हे त्याचे कीवर्ड्स म्हणजे त्यातले महत्त्वाचे शब्द व परवलीचे शब्द आपण म्हणतो तसे. आता हे इकडचे 3 पॅनल बघू, हे 3 पॅनल आपल्या कामाचे. आता मला समजा या सगळ्या जजमेंटमध्ये हे किती जजमेंट आहेत बघा, टोटल रेंट कंट्रोल ॲक्टचे आपले हे जजमेंट आहेत. इथं आलं आहे पहा, 61 आयटम आहेत, 61 सिलेक्ट केलेले आहेत, 57 MB वगैरे वगैरे साईज वगैरे येते. ठीक. आता मला याच्यातले हे एवढं सगळं न बघता मला फक्त सुप्रीम कोर्टाचे जजमेंट बघायचे. तर ते मी कसे बघणार, मला बाकीच काही नाही बघायचं. आता इथं हा पॅनल आहे लेबल्स पॅनल, यात मला फक्त सुप्रीमचे बघायचे, तर मी सुप्रीमला क्लिक केले. पहा इथं टिक मार्क आलेला आहे या इथे, आणि इथं फक्त सुप्रीमचे जजमेंट दिसत आहेत आपल्याला. आता मला सुप्रीमचे न बघता सगळेच बघायचे, कशाला स्टिक नाही केली, सगळं अनचेक केलेलं आहे, त्यामुळे आता सगळेच दिसायला लागले. आता मला फक्त बॉम्बेचेच बघायचे. हे पहा सुप्रीमचे गेले, बॉम्बेचे गेले, म्हणजे फक्त दिसत नाही आहेत आपल्याला, आपण बाकीचे हाईड केलेले. आता मला 5 स्टार रेटिंगवालेच बघायचे आहेत फक्त. याच्यात बघा बऱ्याचांना 5 स्टार रेटिंग दिलेले आहे, 5-5 स्टार आहेत, 1 2 3 4 5, आणि मला फक्त 5 स्टारवालेच बघायचे, जास्तीचं गबाळ नाही बघायचं. हे 5 स्टारला क्लिक केलं, हे पहा सगळे 5 स्टारचेच आले. आता मला 5 स्टारबरोबर 3 स्टारही बघायचे. 3 स्टार एकच आहे माझ्याकडे, एकच आलं इथं पहा. आता 5 स्टार नाही बघायचे, काढून टाकलं, एकच आहे 3 स्टारचं, तेवढंच दिसतंय मला. ठीक. आता खालचं आहे ते कीवर्ड्स, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता या कीवर्ड्समध्ये हे कीवर्ड बघा अल्फाबेटिकली लावून आलेले आहेत तिथं. म्हणजे माझ्याकडे 12(6)चे किती जजमेंट आहेत CPCचे, 1 2 3. आता 12(6)चे 1 2 3 कॅटेगरीज आहेत या. तर पहिली जी कॅटेगरी आहे 12(6)ची, त्याच्यात 7 जजमेंट दिसत आहेत पहा. आता मी या 12(6)ला जर क्लिक केलं, इथं चेकमार्क दिसेल आपल्याला, आणि मोजून 7 जजमेंट इथं आले. 1 2 3 4 5 6 7. त्याच्यात हे मिक्सिंग पण आले. आता त्यात मला काय करता येते, 12(6)चं मला फक्त सुप्रीम कोर्टाचंच बघायचं आहे. तर मी इथं 12(6)ला चेक केलं आणि इथं सुप्रीमला चेक केलं. बस 12(6)चे फक्त सुप्रीमचे माझ्यासमोर येतील, बाकीचे येणार नाही. मग आता मला 12(6), आता मी अशा हे कीवर्ड मी असाईन करू शकतो प्रत्येक फाईलला. ते असाईन केलेले इथं पण दिसतील आपल्याला, आणि इकडं त्याची लिस्ट पण येईल डाव्या हाताला. तर आता या लिस्टप्रमाणे शोधणं खूप सोपं जातं आपल्याला. आता हे लिव्ह टू डिफेंड जो प्रकार आहे रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये, त्याचे जजमेंट आहेत. हे जजमेंट काय आहे, लिव्ह टू डिफेंड 1 दिवसाचा डिले सुद्धा चालणार नाही, आणि ॲफिडेविट मस्ट आहे, हे या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. हे बॉम्बे हायकोर्टाचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथेच कळून येतात. आता मला लिव्ह टू डिफेंड म्हणण्यापेक्षा मला 15A जी CPCची प्रोव्हिजन आहे बॉम्बे हायकोर्टाने अमेंडमेंटनी इंट्रोड्यूस केलेली, त्याचे जजमेंट बघायचे आहेत फक्त. ते गोवा हायकोर्ट वगैरे आहे ते कळालं मला, इथंच बघून कळालं, नावही बघायचं गरज नाही, पार्टीचं नाव वगैरे. आता 15A इन्ग्रेडियंट बघायचे आहेत मला. हे 15A इन्ग्रेडियंटची जजमेंटची लिस्ट आली इथे. एक सुप्रीमचं आहे, एक बॉम्बेचं आहे. अतुल जोशी बऱ्यापैकी
वापरलं जातं सुप्रीमचं. तर हे 15A आपण इथं ओपन केलं. हां, आता हे 15Aचं इन्ग्रेडियंट इथं दिलेले आहेत. टोटल 6 इन्ग्रेडियंट आहेत. 15Aचा इंटेंट दिलेला आहे, कशासाठी केली बुवा ही प्रोव्हिजन. मग असे कीवर्ड केले की आपलं काम खूप सोपं होऊन जातं. आता त्यातही मी कसं केलेलं आहे, हा पेजेस पॅनल आहे. आता हे आपण ॲक्रोबॅट रीडरमध्ये आहोत. तिथून डबल क्लिक करून आपण ही फाईल ओपन करून इकडे आलेलो आहोत. हे पेजेस पॅनल आहे, इथं पेजेस लिहिलेलं आहे का, आणि इथं आहे बुकमार्क्स पॅनल. आता याचे असे बुकमार्क केले तर 15Aचं जी काही लिगल प्रोव्हिजन आहे ॲक्टमधली ती इथं आहे. इथं क्लिक केलं त्या बुकमार्कला की आपण डायरेक्ट तिथं जातो. हे पान नंबर 4 आहे. 4 नंबरच्या पानावर ही 15Aची प्रोव्हिजन आहे. तर 15Aचे इन्ग्रेडियंट कुठं दिलेले आहेत, हे इथं पण 4 नंबरचं पान आलं आहे का, 4 पेज 4 आउट ऑफ 8, चौथं पान आहे 8 पेज. तर इन्ग्रेडियंटला क्लिक केलं की आपण डायरेक्ट तिथं जातो आहे. हे इन्ग्रेडियंट 5 पानावर आहेत. इथं मी हे कीवर्ड देऊनच ठेवलेले आहेत वेगळे परत, की आता या पानातही हे सगळं नाही वाचायचं बुवा, हे एवढे 3च पॅरेग्राफ बघायचे महत्त्वाचे. 15Aचा इंटेंट काय आहे, 15Aचा इंटेंटही इथंच आहे, याच पानावर इथंच आहे, त्याच्यामुळे ते पान हल्लं नाही. आता विदाऊट डिपॉझिट काही राईट नाही आहे बुवा डिफेन्सचा, तर ते इथं आहे. मग आता हे या पानावर आलो मी, हे पान किती आहे, 6 नंबरचं पान. तर विदाऊट डिपॉझिट ऑफ ॲरियर्स ऑफ रेंट वगैरे वगैरे असं काही जे लिगल ऑब्झर्वेशन आहे ते त्याच्यात दिलं आहे. मी ही फाईल आता, मग अशा प्रकारे तुम्हाला हे इथे हायलाईट वगैरे पण करता येतात. इथे हायलाईटचं टूल आहे, ॲक्टिवेट नाही झालं टूल, बरोबर थोडीशी हायलाईट वगैरे करता येतात या गोष्टी इथे जजमेंटला. आता हे झालं. आता हे कीवर्ड असाइन कसे करायचे, तर आता समजा इथं मी आता इथं चेकमार्क आहे, त्याच्यामुळे 15Aचे इन्ग्रेडियंटचे 2 जजमेंट आहेत आपल्याकडं, तेवढी 2च इथं या लिस्टमध्ये आलेली आहेत. मग आपण ही चेकमार्क काढून टाकू आणि आता ही सगळ्या जजमेंटची लिस्ट आली. आता हे ॲड कसं करायचं इथं, हे सपरेशन ऑफ अर्लियर ॲग्रीमेंट कीवर्ड आहे. हे लिव्ह टू डिफेंड सुप्रीम कोर्टाने काय म्हणलं या संदर्भात, हे कसं ॲड करायचं. तर आता या जजमेंटच्या संदर्भात आपण बघूया. इथं काय म्हटलं आहे, लिव्ह टू डिफेंड कॉम्पिटंट अथॉरिटी इज नॉट अ कोर्ट, डिले कंडोनेशन संदर्भात SCने काहीतरी जे सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने, ते प्रोव्हिजन्स ऑफ चॅप्टर 8 आर डायव्होर्स्ड फ्रॉम द रेंट कंट्रोल ॲक्ट, हेही प्रिन्सिपल सांगितलं आहे. आता हे महत्त्वाचं जजमेंट पुढच्या कामाच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे. तर इथं जायचं, राईट बटन क्लिक करून फाईल इन्फोला क्लिक केलं की त्या फाईलची इन्फॉर्मेशन येते, आणि इथं तुमचे हे रेटिंग वगैरे आहेत हे इथे पण देता येतात, दिसतात. आणि आता हे कीवर्ड्स आहेत पहा, इथं कीवर्ड नावाचं लेबल आहे. हे इथं जे तुम्ही टाईप कराल हे मॅन्युअली टाईप करायचं आपल्याला. हे इथं जे टाईप करू आपण ते या कीवर्डच्या कॉलममध्ये दिसणार आपल्याला या ठिकाणी, आणि हे जो कीवर्डचा पॅनल आहे इथंही दिसणार. आणि इथं चेकमार्क केला की तेवढंच जजमेंट आपल्या समोर येणार, जास्त शोधायची वाचायची गरज नाही. अशा पद्धतीने ही एक जजमेंट मॅनेजमेंट सिस्टीम म्हणून फार चांगलं काम करते असं मला वाटलं. फार सोपं होतं काम याच्याने. अनेक जजमेंट असतात आणि जनरली PDF फॉर्मॅटमध्येच असतात, ती कलेक्टिवली आपल्याला बघणं फार सोपं जातं. आता हा जो प्रकार होत आहे, हे लहान मोठं होत आहे, हे विंडोजमध्ये सगळीकडे होतं, कुठल्याही ॲपमध्ये होतं. कंट्रोल की दाबून धरायची आणि माऊसचा जो व्हील आहे, म्हणजे मधलं 2 बटनाच्या मध्ये जे व्हील असतं, कंट्रोल दाबून धरायचं आणि ते व्हील पुढं मागं केलं की हे लहान मोठं होतं. हे वर्डमध्ये होतं, एक्सेलमध्ये होतं, आपल्या विंडोज एक्सप्लोररमध्ये होतं, इथं पण होतं, सगळीकडे होतं. ठीक आहे, कसा वाटला व्हिडिओ कळवा. धन्यवाद.